अजय, तू एक काम कर, ही एक चम्मच साखर आहे, ही खाऊन घे आणि पाणी पिऊन घे. नाही, मला तुझ्या हातचा गरमागरम चहाच प्यायचा. अरे चहा करायला उशीर लागतो की नाही? चूल पेटवा, त्यावर गंज वाढा, त्यात पाणी होतं. अगं कशाला खोटं बोलतेस? कशाला खोटं बोलतेस? खरं खरं सांग ना की चहा बनवण्यासाठी घरामध्ये काहीच नाहीये म्हणून. नाही, खरंच साखर आहे बस. अगं मग माझ्याशी का खोटं बोलतेस तुला? मी कोणी परका आहे का? मित्र आहे ना तुझा, आणि माझ्याशी खोटं बोलतेस? बरं मला खरं खरं सांग, खरंच स्वयंपाक करताना कांद्यामुळे तुझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले? मी खरंच रात्रभर अभ्यास केल्यामुळे तुझ्या डोळ्याला झाकळ होती आणि तुझं डोकं भिंतीला आदळलं म्हणून तुझ्या डोक्यातून रक्त वाहू लागलं? हे बघ रेश्मा, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. काय ते खरं खरं सांग रेश्मा. बघ, तुला माझी शपथ आहे. तू शपथ घे म्हणून सांगतो, मी कालपासून जेवली नाही रे. घरात तांदूळच नाही. मामांना सकाळी 50 रुपये दिले होते तांदूळ घेऊन यावं. त्या पैशांची त्यांनी दारू घेतली. पुस्तकात 200 रुपये लपवून ठेवले होते, तेही ते घेऊन गेले. मी नका नेऊ म्हणून अडवायला गेले तर